नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फौजी महाराष्ट्राच्या आपल्या मराठी चॅनलमध्ये। मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे की आपल्या फिजिकलबद्दलच आहे थोडा। म्हणजेच काय की जेव्हा आपण फिजिकल प्रॅक्टिस करत असतो, फिजिकल प्रॅक्टिस करताना सगळ्यात महत्त्वाचं जे काही आहे ते रनिंग आहे। ती रनिंग करते वेळी मित्रांनो, जेव्हा आपण बिगिनर असतो, जेव्हा नवीन असतो ग्राउंडवरती, त्यावेळी काय होतं मित्रांनो की आपला जो हा भाग आहे म्हणजे पोटाचा जो स्नायू आहे पोटाचा, तिथे आपलं ह्या बाजूला किंवा ह्या बाजूला दुखत असतं मित्रांनो। मग ते दुखतं का, त्याच्यानंतर हे दुखणं म्हणजे कोणता आजार आहे का, किंवा ते दुखणं थांबवायचं आहे कसं, याबद्दलचा हा व्हिडिओ आहे मित्रांनो। कारण कसं होतं मित्रांनो, ही 1600 मीटर रनिंग तर आहेच, त्याच्यानंतर कधी कधी जशी SSC-GDची भरती आहे तिथे 5 किलोमीटर रनिंग पण कधी कधी मारायची गरज पडते। त्यावेळी असे जर कोणते मध्येच तुम्हाला विघ्न आले तर तुमचं सगळं लक्ष तिथे जातं आणि तुमचा जो काय आहे, जो स्टॅमिना असेल किंवा तुमचा जो कॉन्फिडन्स आहे तो लूज होऊन जातो मित्रांनो। त्यासाठी मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, हा व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे आणि नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आणि त्यातून थोडंफार काहीतरी मी टिप्स देण्याचा प्रयत्न केला आहे, तोही तुम्हाला समजेल। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि त्यासोबत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करा। अशा प्रकारच्या नवीन टिप्स, नवीन योजना, तसेच महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाच्या जॉब अपडेट्स आपल्या चॅनलवरती येत असतात। त्यासाठी सिंपल तुम्हाला मित्रांनो काय करायचं आहे, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि बाजूला असलेली बेल आयकॉन प्रेस करायचे। मित्रांनो, सुरू करूया आजच्या व्हिडिओला। त्यापूर्वी माझी मी थोडी माहिती सांगतो। मी आहे तुषार आणि तुम्ही बघत आहात फौजी महाराष्ट्राचा आपला मराठी चॅनल। मित्रांनो, काय होतं जेव्हा आपण फिजिकल प्रॅक्टिस करतो, ग्राउंडवरती नवीन जातो, त्यावेळी आपली जी बॉडी असते पूर्णपणे आळसलेली असते। म्हणजे आळसलेली म्हणण्यापेक्षा थोडं आपण त्या रोडवरती परफेक्ट नसतो। मग त्यावेळी कधी आपला पाय उलटा पडणे किंवा टाचेवरती धावणे, त्याच्यानंतर धावण्याचे परफेक्ट टिप्स माहीत नसणे किंवा आपली बॉडी त्यासाठी पूर्णपणे प्रिपेअर नसणे, या सगळ्या गोष्टींच्या अडचणी आपल्याला येत असतात। त्यामुळे कुठे कधी पाय दुखतो, कधी कंबर दुखते। सगळ्यात महत्त्वाचं हे आपण ज्याबद्दल आज बोलणार आहोत ते म्हणजे रनिंग करताना इथे दुखतं आणि मग ते दुखलं ना, रनिंग करण्याची इच्छाच राहत नाही मित्रांनो। मग ती जी इच्छा आहे कायम ठेवण्यासाठी काय करायचं आपल्याला, सगळ्यात पहिला पॉईंट तो म्हणजे की रनिंग करण्याआधी, म्हणजे तुम्ही सकाळी वर्कआउट करत असाल, संध्याकाळी वर्कआउट करत असाल तर तुम्हाला जड अन्न टाळायचं आहे। कोणताही वर्कआउट करण्याआधी जड अन्न टाळायचं आहे। त्याच्यानंतर तुमचं जेवढं पोट रिकामं असेल तेवढं बेस्ट आहे। म्हणजे सकाळचा व्यायाम चांगला का म्हणतात तर त्यासाठी की आपलं पोट हे रिकामं असतं बऱ्यापैकी। तिसरी गोष्ट मित्रांनो ही म्हणजे तुम्हाला जर रनिंग करायची किंवा कोणता वर्कआउट करायचा आहे तर त्यावेळी मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, सिंपल 45 मिनिटाच्या आधी जे काय तुम्हाला खायचं आहे किंवा तुम्हाला जर पाणी प्यायचं आहे तर 45 मिनिटाच्या आधी ह्या सगळ्या गोष्टी करायच्यात। म्हणजे काय होणार आहे, तुमचं जे 45 मिनिटं आहेत ते पूर्णपणे तुमची पचनक्रिया कंप्लीट होऊन तुमचं जे पोट आहे ते पुन्हा एकदम रिकामं होणार आहे। त्याच्यामुळे मित्रांनो तुमच्या पोटामध्ये गॅस बनणार नाही आहे आणि गॅस नाही बनला तर त्याच्यामुळे तुमचं हे जे भाग आहे, हा भाग तो दुखणार नाही आहे। हे सगळ्यात महत्त्वाचं कारण असतं मित्रांनो की तुमचं जर जे काही पोटामध्ये जर गॅस बनला किंवा कुठे जास्त अन्न वगैरे राहिलं, पाणी राहिलं तरीसुद्धा तुमच्या पोटामध्ये दुखतं। मग त्याच्यामुळे हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे मित्रांनो की तुमच्या पोटामध्ये दुखण्याचं। मग त्यासाठी आपल्याला मित्रांनो काय करायचं आहे, खायचं तर नाहीच आहे, पण जर तुम्हाला पाणी प्यायची सवय असेल, पाणी तर जास्तच प्यावं दिवसभर, पण त्यावेळी म्हणजे वर्कआउट करायचे 45 मिनिटं ते 30 मिनिटं आधी कमीत कमी पाणी प्यायचं आहे। आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर वर्कआउट करताना किंवा रनिंग करताना तर कधीच पाणी पिऊ नका, पण जर वर्कआउट करताना तुम्हाला जर तहान वगैरे लागत असेल तर सिंपल 1 घोट पाण्याचा घ्यायचा आहे। म्हणजेच फक्त आपला गळा ओला झाला पाहिजे, एवढीच काळजी घ्यायची आहे। जास्त पाणी वगैरे त्याच्या नादाला लागायचंच नाही आहे आपल्याला। तर ह्या काही गोष्टी आहेत त्या जर तुम्ही अंमलात आणल्यात तर तुम्हाला वर्कआउट करण्यात एक इझी जाईल। हे एक झाला सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट की तुमचं पोटात का दुखतं। त्याच्यानंतर पोटात दुखायच्या आधी सगळ्यात महत्त्वाचे कोणत्या गोष्टींचा नियम आपल्या शरीराला लागू करायचा आहे। दुसरी गोष्ट, जेव्हा तुम्ही बिगिनर असता, जेव्हा तुम्ही ग्राउंडवरती नवीन असता त्यावेळी जास्तीत जास्त पोटाचा व्यायाम करा मित्रांनो। म्हणजेच काय, रनिंग बाकी सगळ्या गोष्टी कराच, पण एक 2 ते 3 मिनटं काढून, म्हणजे जास्त एक 15 मिनटं, जसं मी आधीच्या एका व्हिडिओमध्ये आपल्या रनिंगच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की योगा तर आपल्याला करायचंच आहे। योगामुळे जसं अनुलोम विलोम आहे, कपालभाती आहे, याच्यामुळे काय होणार, पोटाचा व्यायाम तर ऑलरेडी होणार आहे। त्याच्यामुळे तुमचे हे स्नायू जे आहेत परफेक्ट बनणार आहेत। त्याचसोबत मित्रांनो तुम्ही सिटअप करा। सिटअप झाल्यानंतर जे काही मी आता चित्रामध्ये दाखवतो, ह्या 2-3 पोझिशन तुम्ही जर केल्यात तर त्या पोझिशनमुळे काय होणार आहे, तुमच्या पोटाचे स्नायू आहेत ते कडक बनणार आहेत आणि त्याच्यामुळे तुम्हाला जे पोटात दुखणे किंवा रनिंग करताना जास्तीत जास्त स्टॅमिना कमी पडणे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत
त्या कमीत कमी घडतील मित्रांनो तुमच्यासोबत. मग त्याच्यामुळे मित्रांनो तुमचं पूर्ण लक्ष आहे, तुमचं पूर्ण कॉन्सन्ट्रेट जे आहे तुमच्या रनिंगवरती असेल, तुमच्या मोटोवरती असेल. त्याच्यामुळे तुम्हाला बेस्ट तुमचा परफॉर्मन्स मिळून जाईल मित्रांनो. तर मित्रांनो ह्या काही गोष्टी आहेत, हे काही नियम आहेत, तर तुम्ही अंमलात आणले तुमच्या वर्कआउटमध्ये तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल. आणि जर फायदा झालाच मित्रांनो तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ आपल्या एखाद्या मित्राला, चांगल्या जवळच्या मित्राला शेअर कराल अशीही मी आशा बाळगतो. मित्रांनो या व्हिडिओबद्दल जर तुम्हाला काही सजेशन असतील किंवा अजून कोणता व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल किंवा कोणत्या टिप्स हव्या असतील, सिंपल आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता किंवा आपला इंस्टाग्राम ID आपल्या माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिथून तुम्ही मला डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता. मित्रांनो तुमच्या कमेंटचे उत्तर किंवा तुमच्या मेसेजचे उत्तर थोडं लेट येईल, 2-3 दिवस लागतील मित्रांनो, पण नक्कीच मी रिप्लाय देईल. कारण की भरपूर मला मेसेज येत असतात, भरपूर कमेंट बॉक्समध्ये आपल्या मित्र, जसे तुम्ही माझे भाऊ आहेत तसेच आपले बाकीचे भाऊसुद्धा मला मेसेज करत असतात. प्रत्येकाला उत्तर देणं मला एक कर्तव्य समजतो, त्याच्यामुळे मी नक्कीच प्रत्येकाला रिप्लाय देत असतो मित्रांनो. मित्रांनो जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. त्यासोबत आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करा. मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसह आणि अशाच एखाद्या नवीन विषयासह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.